हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। बघा किती छान मस्त असे ना मोगऱ्याचे फुलं मस्त असे उमललेले होते आणि बघा ना पानं पण कमी आहे आणि झाड पण छोटे पण भरपूर कळ्या आलेल्या आहे। आता मोगऱ्याचा सीझन आहे ना आणि आम्ही आज सकाळी लवकर उठलेलो होतो, 6 म्हणजे पावणे 6लाच उठलेलो असेल, कारण आम्हाला करायचे होते नागलीचे पापड। तर अजून याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकायचे। एका साईडला मी उसळ शिजण्यासाठी टाकली, दुसऱ्या साईडला चहा आणि इकडे तिसऱ्या गॅसवर दूध तापत ठेवलेलं आहे। तर मग घरातले सगळे आवरासावर झाली। सई पण खूप लवकर उठली 7 वाजता, मग तिला ही आंघोळ वगैरे घातली आईंनी। त्यानंतर माझं घरातलं सगळं काम आवरले, रांगोळी वगैरे पण काढून घेतली, आईंनी देवपूजा केली आणि इकडे आपल्या सईचं मस्त खेळायचं काम चालू होतं। तर सकाळी 6 वाजता उठून आम्ही 7 वाजेपर्यंत घरातली सगळी काही कामं आवरून घेतली आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं मम्मीच्या घरी पापड करण्यासाठी। तर नागलीचे पापड करतोय ना, म्हणजे विक्रीसाठी नाही आहे, घरगुती, पण आम्हाला घरामध्येच भरपूर पापड लागतात आणि नंतर खूप ऊन होऊन जातं। उन्हामध्ये खूप त्रास होतो, त्यामुळे मग आम्ही लवकरच पापड करायला लवकरच उठलेलो होतो। तर पुढचा व्हिडिओ बघत राहा, खूप छान असणार आहे। मस्त नागलीचे पापड करतोय आज। आणि नागलीचे पापड आहे ना सध्या विकायसाठी नाही करत, घरगुती करतोय, कारण आम्हाला पण फार आवडतात आणि आम्हाला दरवर्षी नागलीचे पापड लागतात। त्याच्यामुळं प्रियंकाचे आणि आमचे करतोय। सगळ्या ताईंना पुढच्या वर्षी भरपूर पापड दिल्या जाणार आहे। ह्या वर्षी थोडंसं समजून घ्या, प्रियंकाची पण परिस्थिती नाही एवढी पापड द्यायची, आणि पापड त्यांची सासूबाईच करते आणि पुढच्या वर्षी त्याच करणार आहे। पण पॅकिंगला प्रियंकाला बसावं लागतं आणि ते खोकं तुम्हाला माहिती किती कडक असतं, ते पूर्ण असं पॅक धरून ते टेप हे करावं लागतो ना, त्याच्यामुळे तिला आम्ही सांगितलंय की नको ह्यावेळी पॅकिंगचं काम करू नको। आणि दुसरा आपल्या पॅकिंगला माणूस पण नाही आहे, कारण दुसऱ्याच्या भरोशावर कोण कसं पॅकिंग करतं, कोण कसं, प्रत्येकाचे कुरिअर लांब जाता, त्याच्यामुळं कोण असं रिस्क नाही घेते आम्ही। त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट स्टॉप केले पापड आणि पुढच्या वर्षी नक्की सगळ्यांना तांदळाचे आणि नागलीचे पापड भेटणार आहे। त्याच्यामुळं टेन्शन राहा सगळ्या ताईंनी, कारण ह्या वर्षी सगळ्या नाराज झाल्या आहे, सगळ्या वाट बघत होत्या कधी लेट का होईना पण आम्हाला द्या ताई, 50 का होईना द्या, पण नाही होऊ शकत, कारण परिस्थिती तशी नाही यावर्षी प्रियंकाची। तर पुढच्या वर्षी तुम्हाला भरपूर ऑर्डर घेणार आहे आम्ही आणि भरपूर पापड पुरवणार आहे। आणि छान पापड करता प्रियंकाची सासूबाई, मस्त पापड पण खायला इतका मस्त आणि इतका रुचकर असतो खायला। त्यांचा पापड मला पण खूप आवडतो, त्यांच्याच हातचा पापड, मी सुद्धा त्यांचा पापड सोडून दुसरा नाही घेत। विकीची सारं घेते, पण मग आपल्याला पॅकिंग जमत नाही, तिच्या जीवाची कुठं फजिती करायची। चला, तर बऱ्याच ताईंचे कॉल येतात, मेसेज येतात पापड द्या असं, पण हे आम्ही घरगुती केलेले। इकडे बहिणी पण आहे ना टाकू लागत होत्या, मी दिसणार नाही तुम्हाला, कारण मी गेले होते पोस्ट ऑफिसमध्ये आपले काही शेवईचे ऑर्डर देण्यासाठी आणि साड्यांचेही आपले काही पोस्ट ऑफिसनी जातात ना साड्या वगैरे, तर ते देण्यासाठी मी सकाळी 7:30 वाजताच पोस्ट ऑफिसला गेले होते, कारण नंतर खूप गर्दी होते। तर तसं सौरभ भाऊच जातो, पण मग त्याला ड्युटी होती, नाईट होती, त्यामुळे मला आज जावं लागलं। तर मी तिकडं होते, त्यानंतर मग तिकडून आल्यावर आम्ही भरपूर पापड केले, म्हणजे आम्हीच घरामध्ये आमच्यासाठीच 10 किलोचे, मम्मीला 5 किलोचे, ताईंसाठी 5 किलोचे, असे 20 किलोचे पापड नागलीचे केलेले आहे। आणि पापड पण खूप छान झाले, बघू शकतात, मस्त झाले होते, कलर पण खूप सुरेख आला होता मस्त। तर हे आहे आदल्या दिवशी केलेचे, तर आदल्या दिवशी पण 5 किलोचे केले आणि दुसऱ्या दिवशी पण 5 किलोचे केले होते। हे बघा खूप छान झाले होते पापड, आणि हे याचं पीठ खायलाही खूप छान लागतं, म्हणजे खिशी घेतल्यानंतर जे पीठ असतं ना, तर मस्त लागतं। इकडे दीदीन ते पण आले होते नंतर, मग दीदी पण टाकू लागली, त्यानंतर सासूबाईंनी पण टाकले, मीही दाबू वगैरे लागले। ते काही व्हिडिओ शूट नाही केलं जास्त काही, कारण मग कामात होतो, आम्हाला सगळे काही पापड उन्हाच्या आधी करायचे होते आणि आमचे 10 वाजता पापड तयार होते, म्हणजे सगळे काही 5 किलोचे पापड मग सगळेच मदतीला आले, पटकन झाले। छान मस्त अशी घरी सोयाबीन चिल्ली केलेली आहे आणि आमचे नागलीचे पापड वगैरे पण झाले। आणि त्यानंतर म्हणजे सकाळी मी गेलेले उसळ वगैरे टाकून गेलेली होती, तर जाय ना जेवण करायचंय मस्त। आज शनिवार आहे, आमचं शनिवारी काहीतरी स्पेशल असतो, हो ना सई? आणि सईला सुट्टी असते, तिच्या पप्पाला सुट्टी असते, मग मस्त गरमागरम आता सोयाबीन चिल्ली केलेली आहे आणि उसळ पण झालेली आहे। तर आज मस्त म्हटलं चला आज वेळ आहे, घराचं सगळं काम आमचं खूप लवकर आवरलं होतं,
म्हटले आज आपण मस्त सोयाबीन चिल्ली करूया घरीच आणि खूप टेस्टी दिसायला. तर डिटेलमध्ये रेसिपी काही घेतली नाही कारण माझा एक व्हिडिओ अपलोड होता त्या मायलेकी साडीचा आपल्या साड्यांचा, तो त्या चॅनलवरती आलेला आहे. खूप छान साड्या आहे, नक्की जाऊन बघा. आणि म्हणून मी काही डिटेलमध्ये रेसिपी दाखवली नाही. तर तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्हाला बहिणीच्या चॅनलवरती शेअर करेल, म्हणजे बहिणीच्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला रेसिपी. चला आता टेस्ट करते, झाल्यानंतर कशी आहे तर तुम्हाला दाखवते पुढे. चला, सोयाबीन चिल्ली तर खूप छान झालेली होती आणि दिसायला मस्त आहे आणि टेस्टला तर खूपच छान झाली होती. हॉटेलपेक्षा म्हणजे बाहेर आणतो त्याच्यापेक्षा छान असं सई म्हणत होती. मग सगळ्यांनाच आवडली, आईंना, मिस्टरांना, मम्मीला सगळ्यांनाच आवडली. हां झालं, शिकवाल ना, तुला शिकवाल ना. सईला शिकायची का सोयाबीन चिल्ली? शिकवाला. चला आता आपण सगळे जेवण करून घेऊ मस्त. तू बनवशील एखाद्या दिवशी. ओके. तर हा शनिवारचा म्हणजे आजच्याच दिवशी शूट केलेला व्हिडिओ आजच तुमच्यासोबत शेअर केला. थोडासा व्हिडिओ लेट आला. चला मग जेवण वगैरे झाले, किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत थोडासा शेअर करते. तर मम्मीच्या कोरड्या होत्या त्या दिवशी, तर मग त्या थोड्याशा उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन द्यावं लागतं. आणि आपले नागलीचे पापड पण आदल्या दिवशी भरपूर पापड केलेले होते, ते पण सुकण्यासाठी म्हणजे ते पण ओलेच होते, ते पण ठेवलेले होते म्हणजे टाकलेले होते. त्या आदल्या दिवशी काही मी खिशी वगैरे घेताना व्हिडिओ नव्हता काढलेला. आणि रात्री करायची होती मस्त पनीर भाजी. पापड वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आराम केला, शेवेची पॅकिंग वगैरे दिली आणि इकडे आता पनीरची भाजी करायची होती. मस्त पनीरच्या भाजीची सगळी काही तयारी करून घेतलेली होती. इकडे भातही टाकलेला होता आणि मस्त रोट्या करायच्या होत्या, त्यासाठी कणिक पण म्हणजे मैदाही भिजून ठेवलेला होता. तर इकडे मस्त काही टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं सगळं काही मस्त फ्राय करून घेतलं होतं. मस्त गुलाबी रंग येईपर्यंत ते पेस्ट केली, त्याची पेस्ट मस्त तेल सुटेपर्यंत आता परतून घेते. त्यामध्ये मग आपल्या घरचा लाल तिखट, पनीर मसाला, तर मस्त सगळे मसाले वगैरे टाकून मग मस्त भाजी हे बघा. तर आता पाणी टाकून थोडी शिजण्यासाठी टाकलेली होती. तर छान झाली होती, एकदम टेस्टी पनीर भाजी झाली होती. त्यानंतर मस्त गरमागरम रोटी केली. तर रोट्यांची साईज थोडी मोठी धरलेली होती कारण असं वाटतं की गॅसपाशी आता उन्हाळ्यात असं वाटतं पटकन स्वयंपाक करावं आणि मस्त फॅन खाली बसावं. पापड वगैरे तळलेले होते आणि कांदा, कैरी वगैरे कापून ठेवलेली होती. चला तर मग आम्ही रात्रीचे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय. छान व्हिडिओस आपण लवकरच पुन्हा भेटू.